नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. उद्या मैदान होते वारुंजीचं. ओपनचं मैदान आहे. महाराष्ट्रातील सगळे टॉपचे पळणार आहेत. बकासूर आहे, घोटचा सर्जा आहे, मल्हार आहे, भुंगा आहे, सचिन, लक्ष्या, सुंदर बॉस, रैना आहे, चिक्या, सर्जा वेगाचा, बुलढाणाचा बाब्या, अशा अनेक नामांकित नंदी उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत आपल्याला. आणि सुंदर 11-11, साई 11-11, शाकीर भाईंची नंदी, तसेच मेहरबान शॉटगन मेहरबानसुद्धा आहे, लखन बी आहे, दहेगावचा पाकरा. म्हणजे चला सगळे टॉपचे आहेत उद्याच्या मैदानामध्ये. असे कोणकोणते टॉपचे पैरे आहेत बघूया. एक 20 पैरे आहेत, त्यातले 10 आत्ता सांगतो, 10 दुसऱ्या चॅनलवरती. 1 नंबरचा पैरा सचिन आणि भुंगा ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये एक पळताना दिसू शकेल. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, दोन्हीही सुपरफास्ट नंदी आहेत. आणि सचिन आत्ता या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील चालू सीझनचा एक टॉपचा नंदी आहे. आणि आहे म्हणण्यापेक्षा तो पळूनच कमाल करतो आहे. आणि त्याच्यासोबत मिलिंद शेठ पाटील, कुसगाव अंबरनाथ यांचा पब्लिकचा बादशाह, मुंबईचा 3 फेऱ्याचा भुंगा, हा नंदी आपल्याला पळताना दिसू शकेल. एक टॉपची जोडी भुंगा आणि सचिनची आहे. खूप चांगल्या पद्धतीने गाडी पळेल. काळे मातीचं रान आहे, बघूया आता काय होते. 2 नंबरचा पैरा अजित शेट्टी यांचा चिक्या. अजित शेट्टी यांचा चिक्या कोणासोबत पळताना दिसू शकेल. अजित शेट्टी यांचा चिक्या जो आहे तो मला वाटतं की रैना असेल, कारण की रैना सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आत्ता एक बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील दोन्ही खांदी पब्लिकचा बादशाह आहे. आणि कुठलंही मोठं मैदान असू द्या, कितीही टॉपच्या गाड्या असू द्या, त्या ठिकाणी रैना फायनलमध्ये असतोच. रैना आणि चिक्या उद्याच्या मैदानामधील एक पैरा असू शकतो, बघूया काय होते. 3 नंबरचा पैरा समाजसेवक संतोष तोडकर, ठाणे बेटावा यांचा साई 11-11 आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये शाकीर भाईंच्या वजीरसोबत दिसण्याची दाट शक्यता आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे शाकीर भाईंचा वजीर जो आत्ता त्यांच्या दावणीतला एक टॉपचा नंदी आहे. राजा थोडासा बॅड पॅचमध्ये आहे. सम्राट आजारे, सम्राट डायरेक्ट पेडगावला दिसेल. आता सम्राट आधीमध्ये काय दिसणार नाही तुम्हाला. आणि वजीर आणि त्यांचा नंदी बाजी, दोनच आहेत आता टॉपला. बाजीसुद्धा उद्याच्या पळताना दिसू शकतो मैदानामध्ये. बघूया काय होऊ शकतं उद्याच्या मैदानामध्ये. 4 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये समाजसेवक संतोष तोडकर यांची एक 92 लाखाची खरेदी मल्हार उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. मल्हार आपल्याला पळताना दिसणार आहे निमगावच्या सावकारसोबत. आणि निमगावचा सावकार सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, आत्ताच चालू सीझनचा गुलालाचा बादशाह आहे. जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा नशिबी आहे त्या निमगावकरांच्या सावकारच्या. आणि मल्हार सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक त्याला सायलेंट किलर आहे. सायलेंट किलर म्हणजे एक तसा तो सायलेंट किलर नाही आहे की अतिशय टॉपच्या स्पीडनं पाळणारा. जर वाटत असेल या गटामध्ये एवढी टॉपची गाडी आहे सीमेमध्ये, त्या गाडीला रोखण्यासाठी रोखू शकतो असा मल्हार आहे. उगीच त्याला 92 लाख दिले नाहीत, त्याच्यामध्ये काहीतरी आहे. त्यानं मुंबईमध्ये कमाल केलेली आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. तो उगीच टॉपचा नंदी नाही. 92 लाख म्हणजे काय चेष्टा नाही, टॉपचा हत्यार आहे. 5 नंबरचा पैरा दादा सरकार यांचा घरचा साज उद्याच्या मैदानामध्ये दिसू शकेल. काळ्या मातीचं रान आहे, त्याच्यामुळे हा पैरा असू शकतो. दादा सरकार यांचा सर्जा आणि रोमन. काय गाडी पाळली होती पुशेगावच्या मैदानामध्ये, आणि पुशेगावच्या मैदानामध्ये कशा पद्धतीने यांनी एक चांगलं रान जे आहे ते खेचलं होतं. आणि कोणाच्या आद्यात ना मध्यात ही गाडी होती. आणि दाखवून दिलं की ज्यावेळेस दिवस असतो सर्जाचा तो काय करू शकतो. सर्जा आणि रोमन बी सध्या महाराष्ट्राला माहीत आहे की तो एक पुशेगावचा मानकरी आहे. आणि पुशेगावचा अनुभव घेऊनच तो काशेगावच्या मैदानामध्ये आलेला होता. आणि आता पुन्हा एकदा उद्याचं मैदान एक मोठं मैदान आहे, 1.5 लाखाचं बक्षीस आहे. सगळे महाराष्ट्रातील पळतील, जे सगळी पळतील त्या ठिकाणीच मजा असते. रोमन दादा आणि सर्जा दादा यांना खूप साऱ्या शुभेच्छा. उद्याच्या मैदानासाठी चांगली कामगिरी करतील आणि उद्याच्या मैदानामध्ये 100% गुलाल मिळवेल ही गाडी असं वाटतंय. बघूया. 6 नंबरचा जो पैरा आहे तो पंचम हिंद केसरी पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतो.
तो कोणासोबत दिसू शकतो? तो पळताना दिसू शकेल साखरवाडीकरांच्या बावऱ्यासोबत. म्हणजे ते एक गावचा साज आपल्याला पळताना एखाद्या वेळेस दिसू शकतो. कारण की साखरवाडीचा बावऱ्यासुद्धा माहीत आहे सगळ्या महाराष्ट्राला कशा पद्धतीनं त्याच्याकडं पळ आहे, कशा पद्धतीनं स्पीड आहे त्याच्याकडं. आणि सर्जाचा आहे, माहितीच आहे, दोन्ही खांदी पळतो. फक्त सर्जाला दोन्ही खांदी पब्लिकनं जर गाडी लागली तर पळणारा बैल आहे तर तो म्हणजे आता सध्याला म्हणजे बावऱ्यात आहे. म्हणजे बाकीची सुद्धा नंदी आहे ती, परंतु मला वाटते ही गाडी जर उद्या 100% पळेल आणि खूप चांगली गाडी पळेल उद्याच्या मैदानामध्ये. 100% आपला सर्जा कमाल करेल. खूप सारे सर्जाचे फॅन्स आहेत आणि सर्जा ज्यावेळेस गोलालात असतो त्यावेळेस लोकांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू येतातच शर्यत बघताना. कारण की माहीत आहे सर्जा काय पळतो, कशा पद्धतीनं पळतो. सर्जाची शर्यत बघताना मजा येते आणि बघूया काय होतं आहे उद्या. 7 नंबरचा पायरा या बैलगाडा शर्यतीमध्ये चटणी भाकरीचा पैलवान असा हा हिंद केसरी घरणेकीकरांचा राजा उद्या 4x4 गाजासोबत दिसू शकेल. ही गाडी जी आहे ती मला वाटते की अगोदर एकदा पळालेली किंवा गजा जर नसेल तर मग भोपर्डीचा लाडू असू शकतो. दोन्हीपैकी एक असू शकतो. घरणेकीचा राजासोबत पायरा मला माझ्या अंदाजानुसार. बघूया उद्याच्या मैदानामध्ये ही सुद्धा चांगली जोडी पळेल. खूप साऱ्या शुभेच्छा उद्याच्या मैदानामध्ये या जोडीलासुद्धा. 8 नंबरचा पायरा मथुरा फार्म चिंचाळे सो उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड एकनाथ दादा यांचा कंदूरचा राजा कोणासोबत पळताना दिसू शकेल? कंदूरचा राजाचा अंदाज पण नाही मला माहीत, परंतु मला वाटते की ही गाडी कोणासोबत पळायला पाहिजे? मला वाटते लक्षासोबत पळायला पाहिजे. नवनाथ शेठ जगदाळे यांच्या लक्षासोबत. हिंद केसरी लक्षा, हिंद केसरी आहे तो आणि कुठेही मैदान असू द्या गुलालामध्ये असतो. त्याची कामगिरी सांगते आणि कंदूरचा राजा आणि ही गाडी चांगली पळेल उद्याच्या मैदानामध्ये. पायरा वेगळा झाला असेल तर काय माहीत नाही, परंतु वाटते मला ही गाडी पळेल. काय होते बघूया. 9 नंबरचा पायरा सातारा एक्सप्रेस बलमा आपल्याला पळताना उद्या पळताना दिसू शकेल. हा सातारा एक्सप्रेस बलमा धामनेरच्या स्वराजसोबत असू शकेल का? काय वाटते? कारण की ही सुद्धा गाडी अजून एकदा पळालेली नाही आजपर्यंत. पळायला पाहिजे, लोकांची इच्छा आहे खूप. बघूया आता उद्याच काय होते समजेल. उद्या आपण जाणार आहे मैदानामध्ये, सगळे टॉपचे नंदी येणार आहेत, त्या ठिकाणी जावंच लागेल. बघूया. 10 नंबरचा पायरा ठाकूर सदाभाऊ मास्तर रेटरेकरांचा ठाकूर आपल्याला पळताना दिसू शकेल रेटरेकरांच्या राजासोबत. हा एक नामांकित पायरा. ही एक चांगली गाडी आहे. गाडी गुलालामध्ये राहू शकते. काळ्या मातीला ठाकूर चांगला पळतो आणि रेटरेकरांचा राजासुद्धा चांगला पळतो आणि काळ्या मातीचा रान नाही म्हटल्यानंतर तिथं कसाचीच नंदी लागणार आहेत, कसाचीच बैलं पाळायला लागणार आहेत. बघूया उद्याच्या मैदानामध्ये कशा पद्धतीनं हे सुद्धा एक टॉपचं नियोजन होईल. बाकीचे 10 पैरे बकासूर कोणत्या पैऱ्यात आहे कमेंट्समध्ये सांगू शकताय. बकासूरचा पैरा येईल, एक सेपरेट व्हिडिओ येईल त्याचा. 10 पैरे बाकीचे ते दुसऱ्या चॅनलवरती येतील. धन्यवाद.